नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आय होप सर्वजण स्वस्थ असाल, मस्त असाल आणि अविरतपणे कन्सिस्टंटली या ठिकाणी अभ्यास चालू असेल आणि तो असाच चालू राहावा जोपर्यंत तुम्हाला तुमची पोस्ट मिळत नाही। तर त्यासाठी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमचं जे प्रेम आणि सपोर्ट या ठिकाणी कमेंट्सच्या माध्यमातून आणि सबस्क्राईब जे करताय, सबस्क्राईबचा काउंट जो वाढतोय तर त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय, तर त्यासाठी आहे ना सर्वांचे मनापासून आभार। आणि जवळपास 17 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी टॉपिक या संदर्भात। तर सर्व बेसिक संकल्पना, त्याच्यानंतर पोलीस भरतीचे सर्व PYQs, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, वनसेवा अशा या राज्यसेवा पूर्व परीक्षा अशा सर्व परीक्षेतील आहे ना दर्जेदार प्रश्नांचा समावेश त्या कंप्लीट व्हिडिओ सिरीजमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। प्लेलिस्ट चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे। पर्सेंटेज टक्केवारी या नावाने प्लेलिस्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला क्रोनॉलॉजिकली या ठिकाणी आहे ना ग्रॅज्युअली फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे 17 लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे आहेत आणि त्याच्या अगोदर तुम्ही स्वतः त्याचं अध्ययन व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर आज आपण सुरुवात करतोय रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरला, गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरला। तर याच्यामध्ये रोडमॅप तोच असणार आहे। अगोदर सुरुवातीला आपण गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय यांच्या मूलभूत संकल्पनेच्या संदर्भात, काही मूलभूत तथ्यांच्या संदर्भात अध्ययन केल्याच्या नंतर म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत यांचे, तर याच्या बाबतीत अभ्यास केल्याच्यानंतर मग आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। टॉपिकचं नेमकं महत्त्व किती आहे हे आजच्या लेक्चरमध्ये मी सांगेन आणि मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात आपण आज चर्चा करूयात आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पुढं हळूहळू तुम्हाला समजत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आजचा क्लास फर्स्ट आहे रेशो अँड प्रपोर्शनच्या संदर्भात। ज्या पद्धतीने रोडमॅप पर्सेंटेजचा ठेवलेला होता टक्केवारीचा, त्याच पद्धतीने गुणोत्तर आणि प्रमाण हा सुद्धा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट होईल आपला। ओके, चला तर चॅप्टरचं नाव आहे गुणोत्तर आणि प्रमाण। सगळ्यांनी लिहायचं आहे आणि मी सांगितलं ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघायला बसता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेन आणि वही, नोटबुक या ठिकाणी असायला पाहिजे। विदाऊट प्रॅक्टिस मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणं अशक्य आहे। क्लिअर? चलो, तर गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक कनेक्टेड आहे इतर कोणत्या कोणत्या टॉपिकसोबत असं म्हणता येईल। तर त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 11 टॉपिकचा समावेश आहे आणि म्हणजे होल मॅथमॅटिक्सचा समावेश आहे त्याच्यामध्ये असं सिम्पली म्हणता येईल। मात्र या ठिकाणी मुख्यत्वे गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ना जे सब टॉपिक जर केले आपण त्याच्यामध्ये, तर ते आहेत गुणोत्तरावरती प्रश्न असतो, प्रमाणवरती प्रश्न आहे, वयवारीवरती प्रश्न आहे ज्याच्यामध्ये गुणोत्तराचा समावेश आहे, भागीदारीवरती प्रश्न आहे, त्याच्यानंतर मिश्रण, त्याच्यानंतर द्रावण, मिक्सचर अँड ॲलिगेशनचे जे क्वेश्चन आहेत त्या प्रश्नांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे। तर नेमकं गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय हे बघण्याच्या अगोदर काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो मी। तर ओके, या ठिकाणी बघा, गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर अभ्यासत असताना सगळ्यात आधी तर संपूर्ण मॅथमॅटिक्सला 2 चॅप्टरमध्ये आपण डिवाइड करू शकतो। एक आहे आपण ऑलरेडी ज्याचा अभ्यास केलेला आहे ती आहे टक्केवारी। टक्केवारी आणि गुणोत्तर प्रमाण या 2 चॅप्टर्समध्ये संपूर्ण मॅथमॅटिक्सला, संपूर्ण अंकगणिताला डिवाइड करता येतं। मला विचाराल तर मी सांगेन मॅथमॅटिक्समध्ये ना 2 सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर आहेत ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पूर्णपणे डिवाइड झालेला आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर। या 2 चॅप्टरवरती तुमची जर 100% कमांड असेल तर तुम्हाला कुठल्याही चॅप्टरमध्ये कुठल्याही संकल्पनेच्या संदर्भात आहे ना अडचण राहणार नाही। ओके, जसं की गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकचा डायरेक्ट संबंध आहे पर्सेंटेजसोबत, प्रॉफिट अँड लॉससोबत, नफा आणि तोटा असेल, टक्केवारी असेल, सरळ व्याज असेल, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज असेल, टाईम अँड वर्क, काळ आणि काम असेल, पाईप अँड सिस्टरिन, टाकी आणि नळचे प्रश्न असतील, ट्रेन म्हणजेच आहे ना रेल्वेचे क्वेश्चन असतील, वयाचे क्वेश्चन असतील एजचे, मिक्सचर अँड ॲलिगेशन आपण बघितलं होतं मिश्रणावरचे क्वेश्चन असतील, ॲव्हरेज म्हणजे सरासरीवरचे क्वेश्चन असतील, बोट अँड स्ट्रीम, बोट आणि प्रवाहाचे क्वेश्चन असतील। या सर्व टॉपिक्सला सिम्पली जर आपल्याला आहे ना यांचं अध्ययन पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणवरती पूर्ण 100% कमांड असावी लागते। मग तर गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये येणाऱ्या क्वेश्चनच्या बाबतीत तर आहे ना एकदम म्हणजे एकदम आहे ना सिंपल वेमध्ये क्वेश्चन सॉल्व करता यायला पाहिजे आपल्याला। ओके, पर्सेंटेजचं आहे ना आपण बघितलेलं आहे, ऑलरेडी अध्ययन झालेलं आहे, तर त्या गोष्टी या ठिकाणी मदत करतील। नेमकं या चॅप्टरमध्ये ना गुणोत्तर आणि प्रमाणचं मूलभूत संकल्पना बघत असताना आपल्याला काय काय करायचं आहे
त्याच्यामध्ये नेमके तथ्य काय आहेत. जसं पर्सेंटेजच्या बाबतीत बघितलं होतं तसंच गुणोत्तर आणि प्रमाणाच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर सगळ्यात आधी गुणोत्तर आणि प्रमाण बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर हे सब टॉपिक सगळे सॉल्व्ह होतील ज्यावेळेस आपण या दोन मूलभूत संकल्पनांना ना व्यवस्थित समजून घेऊ. चला, गुणोत्तर आणि प्रमाण म्हणत असताना गुणोत्तर नेमकं आहे काय, प्रमाण आपण नंतर बघू. गुणोत्तर काय आहे, समजा या ठिकाणी संदर्भ घ्यायचा म्हणलं तर आहे ना ए आणि बी दोन व्यक्ती आहेत, दोन पुरुष आहेत. चला, पुरुषच का घ्यायला पाहिजे, दोन स्त्री पण घेऊ आपण. दोन स्त्री आहेत सी आणि डी. चला, याला समजून घेत असताना असं म्हणलं जातं की पुरुषांना त्यांचा पगार विचारू नये आणि स्त्रियांना त्यांचं वय विचारू नये, राईट. बट मी म्हणेन हा जो थॉट आहे स्त्रियांना त्यांचं वय विचारू नये हे इथंपर्यंत ठीक आहे, आजसुद्धा आहे ना ते लागू पडतं. बट पुरुषांना त्यांचा पगार विचारू नये, स्त्रियांनासुद्धा पगार आहे, स्त्रियासुद्धा आहे ना सगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. तर मग बेसिकली असं म्हणता येईल की ना पुरुष आणि स्त्री दोघांनासुद्धा आहे ना त्यांचा पगार विचारू नये. आपल्याला काय हवं आहे फक्त तेवढं सांगावं. आता का बरं म्हणलं की विचारू नये, समजा एचा पगार आहे 50,000 रुपये. किती आहे, 50,000 रुपये प्रति महिना. आणि बीचा पगार आहे 70,000 रुपये प्रति महिना. प्रक्रिया चालू आहे आपली गुणोत्तर म्हणजे काय हे समजून घेण्याची. आता या ठिकाणी ए आणि बीला जर आपण त्यांचा पगार विचारला तर दोघंसुद्धा या ठिकाणी प्रत्यक्षपणे पगार सांगण्यासाठी ना नकार देतील. प्रत्यक्षपणे सांगायचं नसेल, कुणीही सांगत नाही. ओके, अशी एक जनरल अंडरस्टँडिंग आहे. असं म्हणजे आपण सपोज करून चालतो त्या गोष्टींसोबत घेऊन. यांना जर सांगायचं नसेल तर अप्रत्यक्षपणे सांगू शकतात. तर आपण काय करूयात, 50,000 आणि 70,000 आणि 70,000 या दोन्ही किमतींचं या ठिकाणी भागाकार करूयात. 70,000. ओके, तर हा 1 2 3 4 1 2 3 4 भागाकार करत असताना 0 0 काय होतात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल होतात. शिल्लक काय राहिलं 5/7. तर ए आणि बी पगार सांगत असताना काय म्हणतील, आमचा पगार किती आहे 5/7 एवढा आहे, किंवा आमच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे 5/7 आहे. याचा स्पष्टपणे अर्थ असा होतो, एचा पगार 5 रुपये असेल. जर पगार रुपयामध्ये आपण मोजत असेल तर एचा पगार या ठिकाणी 5 रुपये असेल तर बीचा पगार किती असेल 7 रुपये असेल. किंवा असं म्हणू शकतो, एचा पगार 10 रुपये असेल तर बीचा पगार 14 रुपये असेल. एचा पगार जर सपोज करा आपण 30 रुपये घेतला, या ठिकाणी किती घेतला 30, तर बीचा पगार किती असेल 42 रुपये असेल. आणि या सगळ्यांचं गुणोत्तर जर काढलं, यांना भाग जातो तर 2×5 = 10, 2×7 = 14. ओके, 6×5 = 30, 6×7 = 42. गुणोत्तर फायनली किती येतं, A:B चं गुणोत्तर 5/7 एवढंच येतं. म्हणजेच गुणोत्तरचा अर्थ काय आहे, गुणोत्तर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देशी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हा असतो त्या दोन्ही संख्यांचा भागाकार म्हणू शकतो, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये त्याला म्हणू शकतो त्यांचं संक्षिप्त रूप किंवा सोपं रूप म्हणू शकतो, किंवा आणखीन काय म्हणू शकतो, अगदी गावठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर दोन घटकांची काय असते, तुलना असते. काय केलेली असते, तुलना असते. तर आपण सेक्युलर आहोत, सर्व धर्म समभाव असेल तर पुरुष आणि स्त्रियासुद्धा समान आहेत. तर स्त्रियांच्या बाबतीत घेऊ, सीचं वय आहे 40 वर्ष आणि डीचं वय आहे या ठिकाणी 60 वर्ष. किती आहे, सी ही जी स्त्री आहे तिचं वय किती घेतलं आहे 40 वर्ष आणि डीचं किती आहे 60 वर्ष. आता सीला विचारलं आपण, भलेही 40 वर्षाचे असेल, विचारलं तर आहे ना ते रिफ्यूज करेल की वय सांगण्यासाठी. ओके, तर आणि डीचं वय किती आहे 60 वर्ष. तर या दोघांनी स्वतःचं वय सांगायचं ठरवलं, मात्र प्रत्यक्षपणे न सांगता काय करतील, ते तुलना करतील दोघांच्या वयाची. तर 20 2 40, 20 3 60 किती आलं 2/3. तर यालाच 2/3 असं गुणोत्तरामध्ये सांगितलं जातं. म्हणजेच सी आणि डी आपलं वय सांगत असताना कसं सांगतील की आमच्या वयाचं गुणोत्तर, सी आणि डीच्या वयाचं गुणोत्तर 2/3 आहे. सीचं वय 2 वर्ष असेल तर डीचं वय किती आहे 3 वर्ष आहे. सीचं वय 4 वर्ष असेल तर डीचं वय किती आहे 6 वर्ष आहे. मात्र गुणोत्तर मात्र त्यांचं किती येईल 2/3 येईल. ॲक्च्युअल वय आपल्याला त्यांनी सांगितलेलं नाही आहे. त्यांनी काय सांगितले आपल्याला 2/3 हे गुणोत्तर सांगितलेलं आहे. म्हणजेच
गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये गुणोत्तर म्हणजे काय आहे या ठिकाणी भागाकार असतो, त्यांचं संक्षिप्त रूप असतं. चल नेक्स्ट मूलभूत संकल्पना बघत असताना या ठिकाणी आपण बघत होतो गुणोत्तर. गुणोत्तराची मूलभूत संकल्पना बघत असताना या ठिकाणी गुणोत्तर म्हणजे काय सांगितलं, कुठल्याही दोन संख्या दिलेल्या असतील, जसं की 20 दिलं असेल आणि 50 दिलेलं आहे. 20 आणि 50 या दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे, तर 20 भागिले काय करायचं असतं आपल्याला 50 करायचं असतं. यालाच लिहिण्याची पद्धत काय असते 20 छेदामध्ये 50. हे सुद्धा काय आहे 20 भागिले 50 आहे. भागाकाराची क्रिया आहे. 0 0 कॅन्सल, राहिलं किती 2/5. तर गुणोत्तरामध्ये लिहित असताना त्याला 2:5 किंवा 2:5 असे लिहितात. क्रिया काय व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, मी काय सांगणार आहे मूलभूत संकल्पनेमध्ये. ओके, गुणोत्तर म्हणजे काय आहे भागाकार आहे. गुणोत्तर म्हणजे काय आहे भागाकार आहे. भागाकार म्हणजेच काय केलं आपण त्या दोन्ही घटकांची काय केली तुलना केली. आता तुलना लक्षात ठेवा या ठिकाणी, पुढे जाऊन आहे ना हा वर्ड सगळ्यात महत्त्वाचा आहे तुलना. भागाकार समजले सगळ्यांना, दोन संख्येचा भागाकार केला. याच्यापेक्षा आणखीन सोपं रूप याला देता येत नाही, म्हणून भागाकार इथे येऊन थांबतो आणि गुणोत्तर किती लिहितो आपण 2:5. चलो आपण काय केलं या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. जसं की एचं वय आहे 20, बीचं वय आहे सपोज करा दुसरा नंबर घेऊ आपण 24 आहे आणि बीचं वय किती आहे 36 वर्ष आहे. आणि आपण त्याचं गुणोत्तर विचारलं तर गुणोत्तर किती येईल 24 भागिले 36. तर भागाकार जर या ठिकाणी केला 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, तर गुणोत्तर किती आलं 2:3. तर याला लिहिण्याची पद्धत कशी आहे, ए चे बी शी गुणोत्तर बरोबर 2:3 आहे. ओके, किती आहे ए चे बी शी गुणोत्तर बरोबर 2:3 आहे, 2:3 आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, एकाच संख्येने 24 आणि 36ला भागाकार करण्याची क्रियाच हीच असते. अंश आणि छेदामधल्या संख्येला, अंशात आणि छेदामध्ये जी कोणती संख्या असते त्या संख्येला तेव्हाच भाग देतो जर दोन्ही संख्या एकाच संख्येच्या पटीत असतील तर. राईट और रॉंग? राईट आहे. ओके, चला 7च्या पटीत या दोन्ही संख्या आहेत म्हणून 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. गुणोत्तर किती आलं 2:3 आलं. मूळ संख्येतून ज्यावेळेस गुणोत्तर येत असतात त्यावेळेस आपण काय करतो भागाकार करत असतो. ओके, मग जे गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तरावरून आपल्याला जर मूळ संख्या मूळ किमती काढायच्या असतील तर भागाकार करावा लागेल की गुणाकार करावा लागेल. आपण येत असताना काय केलं, आपण मूळ संख्येवरून गुणोत्तरावरती येत असताना आपण काय केलं भागाकार केला आहे. ओके, तर ज्या वेळेस आपण रिटर्न जाणार इकडं त्यावेळेस काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये गुणाकार करत असताना आपण काय करतो, बेसिकली अशी मान्यता आहे की जर समजा दोन व्यक्ती जसं पी आणि कोण आहेत क्यू आहेत, पी आणि क्यूच्या वजनाचं गुणोत्तर, पी आणि क्यूच्या वजनाचं गुणोत्तर 5:7 दिलेलं आहे. तर आपल्याला डायरेक्ट बुकमध्ये सांगितलेलं असतं पीचं वजन बरोबर 5x घ्या आणि क्यूचं वजन बरोबर 7x घ्या. यांचा अर्थ काय ते पण मी सांगेन. 5x आणि 7x विद्यार्थ्यांना असं सांगितलं तर इक्वेशन तयार होतं त्याच्यानंतर, आणि त्या दोघांच्या वजनाची बेरीज जर 100 असेल तर 5x + 7x बरोबर 100. इक्वेशनला सॉल्व्ह करा, एक्सची व्हॅल्यू काढा, किंमत निघेल. मग 5ला एक्सला 5 सोबत गुणा, उत्तर निघेल. 7ला 1 सोबत गुणा, उत्तर निघेल. इथंपर्यंत मर्यादित नाही आहे, संकल्पना आहे ना, याच्या पुढं आहे आणखीन थोडं जाऊन. ओके, इथंपर्यंत गोष्टी समजल्यात. कुठल्याही संख्येला आपण ज्यावेळेस भाग देत असतो तर त्यावेळेस कुठल्या तरी एकाच संख्येने भाग देतो. 12 × 2 = 24, 12 × 3 = 36. या ठिकाणी 14 आणि 21ला भाग कशाने भाग दिला, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. गुणोत्तर या पद्धतीनं आलेलं आहे. या ठिकाणी आपण 10 ने भाग दिला तर 10 × 2 = 20, 10 × 5 = 50, 2/5, 2:5 हे काय आलं गुणोत्तर आलं. तर संख्येवरून त्याचं गुणोत्तर काढत असताना भागाकार केला. आपण काय केलं, संख्येवरून गुणोत्तर काढत असताना भागाकार केलं. गुणोत्तरावरून गुणोत्तर दिलेलं असतं आपल्याला आणि मग संख्या मूळ संख्या विचारलेल्या असतात तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं गुणाकार करावा लागतो. मग गुणोत्तर काढत असताना समान संख्येने काय केलं आहे आपण भागाकार केलेला आहे. ओके, समान संख्येने भागाकार केलेला आहे. तर आपण गुणोत्तरावरून मूळ संख्या घेत असताना काय करावं लागेल गुणावं लागेल. मग वेगवेगळ्या संख्येने गुणावं लागेल का, म्हणजे हे 5x आणि हे 7y घेऊन चालतं का. मग याचा अर्थ असा झाला 5ला वेगळ्या संख्येने काय केलं आपण
गुणले आणि 7ला वेगळ्या संख्येने गुणले. बट ॲक्च्युअलमध्ये काय होतं या ठिकाणी की आपण गुणोत्तर काढत असताना काय केलं होतं, एकाच संख्येने समान संख्येने ना भाग दिला होता. मग ते किती आलं होतं भागाकार, 5 आणि 7. मग 5 7 वरून ज्यावेळेस आपल्याला मूळ संख्या घ्यायची तर त्या संख्या काय मानायच्या असतात, 5ला पण एक्सनी गुणायचं आहे आणि 7ला पण एक्सनी गुणायचं आहे. मग 5च्या सोबत 5x 7x घ्या किंवा 5y 7y घ्या, काही फरक पडत नाही. कुठलाही इंग्लिश अल्फाबेट या ठिकाणी यूज करू शकतो. आता याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो आपण नेक्स्ट स्लाइड घेतो मी या ठिकाणी. चलो हां या ठिकाणी समजावून सांगेन. चलो याचा अर्थ काय होतो स्पष्टपणे, चल रिकाम्या स्लाइडवरती. याचा अर्थ स्पष्टपणे असा होतो की ज्या वेळेस आपण दोन संख्या घेतल्या कुठल्या, सपोज करा आपण 24 आणि 36 घेतलं होतं. 24 आणि 36 या संख्यांचं गुणोत्तर 24 भागिले किती आहे 36 आहे. मग आपण काय केलं, 12 या संख्येने भाग दिला. सरळ मी या ठिकाणी लिहितो, एकाच संख्येने भाग द्यायचा आहे तर याला पण भागलं 12ने आणि याला पण भाग दिला कशाने 12ने. ओके, तर 12 दोन्ही 24 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 हे कोणत्या संख्येनं आहे ना आपण डिवाइड केलं हे या ठिकाणी घेतलेलं आहे. मग ज्यावेळेस आता ही संख्या आपल्याला माहीतच नाही आहे या ठिकाणी संख्या कोणती दिली आहे, आपण भाग दिला आणि भागाकार किती आला 2/3, गुणोत्तर काय लिहिलं आपण 2/3. मग जर असं सांगितलेलं असेल या ठिकाणी दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे 2/3 आहे, तर त्या संख्या कोणत्या, मग आपण यांना गुणतो, कशाने गुणायचं आहे. ओके, आपल्याला 2ला पण गुणायचं आहे 3ला पण गुणायचं आहे, बट कोणत्या संख्येने गुणायचं आहे, कोणत्याही संख्येने गुणायचं आहे ती संख्या माहिती नाही, बट जी कोणती संख्या असेल ती समान असेल म्हणून आपण काय घेतो 2च्या सोबत पण x घेणार आणि 3च्या सोबत पण x घेणार. मग सपोज करा 2ला जर आपण 2नी गुणलं तर किती येतं 4 आणि 3ला पण आपण 2नीच गुणणार आहोत तर किती आलं 6 आलं. या त्या संख्या आहेत का, या संख्या नाही आहेत. 2ला आपण काय केलं 3नी गुणलं तर 2×6 आलं आणि 3ला पण 3नी गुणलं तर किती आलं 9 आलं. तर त्या दोन संख्या 6 आणि 9 आहेत का, नाही. तर 2ला आपण कितीनं 12नी गुणलं आणि 3ला पण आपण किती 12नी गुणलं तर इथं आलं 24 आणि इथे आलं 36. तर या त्या संख्या आहेत का, हो या त्या संख्या आहेत. म्हणजेच आता 4 असेल 6 असेल किंवा 24 असेल या सर्व 2च्या पटीतल्या संख्या आहेत. समजतंय, 4 असेल 6 असेल म्हणजे 2ला कुठल्याही संख्येनं गुणा तर ती 2च्या पटीतलीच संख्या येते आणि 3ला कुठल्याही संख्येने गुणा, 3ला कुठल्याही संख्येने गुणा ती 3च्या पटीतलीच संख्या असते. म्हणजेच असं सांगायचं आहे जर दोन संख्यांचं गुणोत्तर, दोन संख्या कोणत्या आहेत आपल्याला बिलकुल माहीत नाहीत, सपोज करा दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे 2/3 आहे, तर पहिली संख्या जी असते, पहिली संख्या नेहमी किती असते 2x असते, दुसरी संख्या किती असते नेहमी 3x असते. याचा अर्थ पहिली संख्या 2च्या पटीत आहे आणि दुसरी संख्या 3च्या पटीत आहे. चलो याला एका एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण समजून घेऊ. आपण सपोज करू या ठिकाणी क्वेश्चन A आणि Bच्या वयाचे गुणोत्तर, A आणि Bच्या वयाचे गुणोत्तर किती आहे या ठिकाणी 3/4 आहे. एक क्वेश्चन मी स्वतः फ्रेम करून दे. A आणि Bच्या वयाचे गुणोत्तर 3/4 आहे व त्यांच्या वयाची बेरीज, व त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, व त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 21 वर्ष आहे. किती आहे 21 वर्षे आहे. तर एचं वय किती, ए बरोबर क्वेश्चन मार्क दिलेला आहे आपल्याला. या क्वेश्चनला सॉल्व करत असताना क्वेश्चन असा दिला आहे तर 100% मी या ठिकाणी सांगतो एचं वय बरोबर किती घेणार 3x, बीचं वय बरोबर किती घेणार 4x. म्हणजेच एचं वय 3च्या पटीत आहे, एचं वय कशाच्या पटीत आहे 3च्या पटीत आहे. हे गुणोत्तरामधलं आहे ना तथ्य आहे. दुसरं तथ्य काय, बीचे वय 4च्या पटीत आहे. बीचे वय नेहमी 100% कितीच्या पटीत असेल 4च्या पटीत असेल. ए आणि बी या दोघांच्या वयाची बेरीज
ए आणि बी या दोघांच्या वयाची बेरीज दिली आपल्याला किती 21. ए अधिक बी यांच्या वयाची बेरीज ही कितीच्या पटीत असते? 7च्या पटीत असते. कितीच्या पटीत? 7च्या पटीत असते. याच्या पाठीमागचं रिझन काय? बेरीज म्हणले तर गुणोत्तरांची बेरीज 3x अधिक 4x बरोबर किती होतं? 7x होतं आणि 7च्या पटीत आहे असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी 21 वर्षे 7च्या पटीत आहे किंवा नाही हे सांगा. क्लिअर आहे? चल, तर एचं वय नेहमी कितीच्या पटीत असेल? 3च्या पटीत असेल. बीचं वय कितीच्या पटीत असेल? 4च्या पटीत असेल, जर गुणोत्तर 3:4 दिलेलं आहे. आणि जे की दिलेलं नाही आपल्याला त्या दोघांच्या वयाची बेरीज किती येते? 7x येते. तर त्यांच्या वयाची बेरीज नेहमी 7च्या पटीत असते. क्लिअर आहे? आणि त्यांच्या वयातला फरक जर घेतला तर तो 1च्या पटीत असतो. तर 1च्या पटीत असताना या ठिकाणी थोडंसं क्रिटिकल असेल मात्र क्वेश्चनचा आन्सर काढणं. मात्र हे जे तथ्य या ठिकाणी आपण बघितलेले आहेत हे खूप म्हणजे खूप या ठिकाणी ना परिणामकारक असणार आहेत ज्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरं काढणार. चलो, नेक्स्ट या ठिकाणी ओके. तर गुणोत्तराची आहे ना ही मूलभूत संकल्पना आपण बघितल्याच्या नंतर ओके, ही मूलभूत संकल्पना झाली. याच्यामध्ये आपण काय बघितलं? गुणोत्तर म्हणजे काय आहे? भागाकार आहे. भागाकार म्हणजे नेमकं काय करतो? तुलना करतो. कुठल्याही दोन संख्या दिलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये भागाकार म्हणजेच तुलना करतो. आणि भागाकार दिल्याच्या नंतर 2/5 हे गुणोत्तर येतं. तर गुणोत्तर आल्याच्या नंतर त्या दोन संख्या कोणत्या आहेत असं जर विचारलं गुणोत्तर देऊन आपल्याला, त्या दोन संख्याचं गुणोत्तर 2/5 असेल तर त्या संख्या 2x आणि 5x असतात. त्यांची बेरीज किती असते? 7x असते. 2xचा अर्थ 2च्या पटीत आहे, 5xचा अर्थ 5च्या पटीत आहे. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये ना प्रश्नांना सोडवायला सुरुवात करू त्यावेळेस गोष्टी आणखीन जास्त स्पष्ट होत जातील. चलो, या ठिकाणी दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. आता एक सांगितलं होतं मी तुम्हाला तुलना शब्द. काय सांगितलं होतं? तुलना. आता काय करा, आज सपोज करतो ए फॉर अविनाश ओके. माझं वय घेऊ या ठिकाणी 30 ओके. आणि दुसरा एक व्यक्ती आहे 30 आहे. आणि दुसरा एक व्यक्ती आहे बी, ज्याचं की या ठिकाणी काय करू आपण वजन घेऊ किती? 44 किलोग्राम. हे वय आहे, हे कशामध्ये? इयर्समध्ये. आणि हे बी बरोबर किती आहे? 44 किलो. आता यांचं गुणोत्तर सांगा. यांचं गुणोत्तर निघणार नाही. गुणोत्तर का बरं निघत नाही? ज्यावेळेस आपण तुलना करतो, कंपॅरिझन करतो तर काय करतो आपण? एका व्यक्तीच्या वयाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या वयासोबतच करतो. एका व्यक्तीच्या वजनाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या वजनासोबत करतो. एका व्यक्तीच्या सुंदरतेची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या सुंदरतेसोबत करतो. एका व्यक्तीच्या सामर्थ्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या सामर्थ्यासोबत करतो. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या अभ्यासासोबत करता. आणि तेच करत चला. तुमचे कष्ट आणि इतरांची आहे ना मौज मजा मस्ती जी काय असेल यांचं कंपॅरिझन कधी होत नाही ओके. जे कोणते तुमचे मित्रमैत्रीण जे बाहेर हँगआउट करत असतील, या मस्ती मजा करत असतील, पार्टी करत असतील आणि तुम्ही अभ्यास करताय तर ते किती मजा येत आहेत आणि मी किती स्ट्रगल करतोय किंवा किती स्ट्रगल करते याचं काही कंपॅरिझन होऊ शकतं का? याचं कंपॅरिझन होत नाही आणि म्हणजे करण्याची आवश्यकता पण नाही. गुणोत्तर प्रमाण एक फिलॉसॉफी आपल्याला असं सांगून जातं याच्यामध्ये की काय फिलॉसॉफी सांगतं की ना तुलना जर करायची असेल, गुणोत्तर सांगायचं असेल, तुलना करायची असेल तर त्या संख्यांच्या पाठीमागचे एकक कसे असायला पाहिजेत? समान असायला पाहिजेत. म्हणजेच म्हणू शकतो ए या व्यक्तीच्या वयाचं कंपॅरिझन बी या व्यक्तीच्या वयासोबतच होऊ शकतं, दुसऱ्या इतर कुठल्याही घटकांसोबत होऊ शकत नाही. जसं की एक पूर्णांक आहे ओके. एक पूर्णांक दिला आहे मी किती? सपोज करा या ठिकाणी 13 दिला आहे आणि दुसरा पूर्णांक दिला आहे 5.2. यांचं कंपॅरिझन करा, गुणोत्तर सांगा. तर इथं गुणोत्तर 13×1 13, 13×4 52, 1/4 हे गुणोत्तर साफ चुकीचं आहे. गुणोत्तर करत असताना, गुणोत्तर काढत असताना काय करायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला? तुलना करायची. तुलना करत असताना संख्या समान असायला पाहिजेत, त्याच्या पाठीमागचे एकक कसे असायला पाहिजेत? समान असायला पाहिजेत, विभिन्न असून चालत नाही. आता आहे ना या गोष्टी करत असताना आहे ना आपण खूप वेळेस घाबरतो. मॅथमॅटिक्स या ठिकाणी आहे ना ट्रायल अँड एररचा सब्जेक्ट आहे.
कशाचा? प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, चुकायचं, मग त्यातून शिकायचं आहे, मग शिकल्याच्यानंतर पुढं जायचं आहे. पुढचा प्रश्न येतो, ट्राय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला काय असतं, PYQ बघितले, PYQमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही ना, तर मॅथमॅटिक्सचा जोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपल्या इगोवरती घ्यायचा आहे. आणि हा कसा सॉल्व्ह होत नाही, एखादी गेम खेळत असताना आहे ना, एखादी स्टेज जोपर्यंत आपण पार करत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही, लेवल जोपर्यंत आपण आहे ना पुढं सरकत नाही तोपर्यंत. त्याच पद्धतीने आहे ना मॅथमॅटिक्समध्ये आहे ना, गणितामध्ये ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत असता, एखादा क्वेश्चन आहे एखाद्या पेपरमधला चॅलेंजिंग आहे, क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, क्वेश्चन सॉल्व्ह झाल्याच्यानंतर समाधान असतं, ठीक आहे, आनंद असतो चेहऱ्यावरती, आपण स्वतः याचं उत्तर काढलेलं. मात्र ज्यावेळेस एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही त्यावेळेस तो इगोवरती लागायला पाहिजे, इगोइस्टिक पाहिजे या ठिकाणी मनुष्य. ओके, असमाधानी आहात जोपर्यंत समाधान होत नाही, म्हणजेच उत्तर त्याच PYQच्या आहे ना बुकमध्ये पाठीमागं ॲनालिसिसमध्ये जे काही दिले, स्पष्टीकरणामध्ये जे काही दिलेलं आहे तिथं जाऊन कधीही उत्तर चेक करू नका कृपया. हे सगळ्यात शेवटी कधी तुम्ही ती लेवल पार करायची, तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवायचा, चॅलेंज लावायची इतर मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, हा क्वेश्चन आहे ना सॉल्व्ह करून दाखव. हां, जर तो सॉल्व्ह करत असेल लगेचच तर त्याचं कॅलिबर आहे. ओके, तुमचं नाही आहे, आपण कमी आहोत इतरांपेक्षा कुठंतरी तयारीमध्ये, ही गोष्ट म्हणायला लागते आणि मग व्यक्ती यांना पेटून उठतो. तर आहे ना स्वतःसोबत आहे ना स्पर्धा करायला शिका आणि गोष्टी ट्राय करत असताना आहे ना बिलकुल घाबरायचं कारण नाही. एक सिंपल स्टोरी आहे छोटीशी, मी 1-2 मिनटामध्ये संपवतो. काय असतं, एक छोटंसं उंदीर असतं, काय असतं उंदीर, आणि उंदीर कुठं असतं, बिळात असतं त्याच्या. ओके, आणि आहे ना त्याची म्हणजे ना अंडरस्टँडिंग काय असते की बिळाच्या बाहेर धोका आहे आपल्याला, आणि अन्न आणायला जायचं पण असेल तर आहे ना लगेचच जाऊन पटमन रिटर्न कुठे यायचं, बिळात, बिळामध्ये आपण सेफ आहोत, बिळाच्या बाहेर धोका आहे, या जगात जायचं नाही आपण. तर देव आहे ना वरून बघतो आणि त्या उंदराला विचारतो की का रे एवढा का घाबरतोय तू, घाबरट कुठला, एवढी चांगलं जीवन दिलं, बाहेर जा, मस्त मजा कर, फिर थोडंसं बाहेरची दुनिया बघ. तो म्हणतो नाही भाऊ, मला भीती वाटते. काय वाटते? मला भीती वाटते. बाहेर गेल्याच्या नंतर धोका आहे खूप, बाहेर मांजर आहे, माझी शिकार करेल. देव म्हणतो की अरे मी देव बोलतो आहे, मी सांगतो आहे, मी जनरेटर आहे या विश्वाचा, मी सांगतो आहे जा. नाही तू कोणीही बोल, मला फरक पडत नाही, मला भीती वाटते तर मी कशी जाऊ, मनामध्ये आतमध्ये भीती आहे. चला ठीक आहे म्हणतो. देव येतो, प्रकट होतो, प्रकट होऊन काय करतो, एक चुटकी मारतो आणि त्याला मांजर बनवतो. मांजर बनल्याच्यानंतर काय होतं, ते मांजर ज्या घरामध्ये असतं ते त्या घरातून बाहेर जातच नाही. बिळात तर नाही आहे, ते बाहेर आहे. आता उंदराचं काय झालं, मांजर झाले, बट मांजर घराच्या बाहेर जात नाही आहे. मग देव बघतो, वरून परेशान होतो, याला उंदीर असलेलं मी मांजर बनवलं पण तरी पण हा घराच्या बाहेर जात नाही. परत देव त्याला कॉल करतो, कॉल केला असेल, इन्स्टावर मेसेज केला असेल, डोंट नो, जे काही माध्यम असेल देवाचं, तो त्याला कॉल करतो आणि विचारतो की अरे बाबा तुला तर मी मांजर बनवलं आणि तू घराच्या बाहेर का जात नाही. तो म्हणतो मला भीती वाटते, खूप जास्त भीती वाटते. तो म्हणतो कशाची भीती वाटते. बाहेर कुत्रा आहे ना, त्याची भीती वाटते, तो माझी शिकार करेल, चावेल मला, म्हणून मी घराच्या आतमध्ये सेफ आहे, घराच्या बाहेर गेलो तर अवघड आहे. देव म्हणतो एवढं सुंदर जीवन दिले तुला, 4 पाय दिलेत मस्तपैकी, आकार मोठा झाले, उंदराचा तू आता मांजर बनला आहे, आता तरी थोडंसं भित्रटपणा घाबरटपणा सोड, बाहेर जा. तो म्हणतो नाही, अरे मी देव आहे, मी सांगतोय म्हणून तरी जा. नाही तू कोणीही राहा, तू काहीही सांग, मला मान्य नाही, माझ्या मनामध्ये भीती आहे, तर माझी डेअरिंग होणारच नाही ना बाहेर जायची. बाहेर कुत्रा आहे, बाहेर मी जाणार नाही. मग देव काय करतो, येतो, प्रकट होतो पृथ्वीवरती, म्हणजे ना भारतातच प्रकट होईल. देव अमेरिकेत नाही प्रकट होणार, ओके, ब्रिटनमध्ये प्रकट होणार नाही. कुठं प्रकट होईल, भारतामध्ये झाला, भारतामध्ये प्रकट होतो. ओके, आणि त्या मांजराला काय करतो, एका चिटकीत काय करतो, मांजराचं ऑब्वियसली कुत्रा बनवतो. आता तो कुत्रा काय करतो, आपलं जे गल्ली आहे, ओके, कॉलनी आहे, आपलं स्ट्रीट जे आहे त्या एरियाच्या बाहेर जातच नाही. देव वरून बघतोय, देव परत परेशान, यार याला उंदराचं मांजर बनवलं, मांजराचं कुत्रा बनवलं, तरी पण हा आपल्या एरियाच्या बाहेर जात नाही. बाहेर गेला की थोडंसं म्हणजे शेपूट वाकडं करून राहते, घाबरून राहते. मग देव परत कॉल करतो, कुत्र्याला म्हणतो तुला कुत्रा बनवलं आहे, बाहेर फिर, जगामध्ये थोडंसं काय आहे बघ, मौज मजा कर, आनंदी राहणं हेच आयुष्याचं गमक आहे. कुत्रा म्हणतो नाही, मला बाहेर जायला भीती वाटते. तो म्हणतो तुला कशाची भीती आहे, तुला तर कुत्रा बनवलं आहे. नाही, मला माणसांची भीती वाटते, मारतील. डॉग लवर खूप कमी आहेत या दुनियेत. ओके, ज्यांच्या घरी कुत्रा आहे तेच डॉग लवर आहेत. ओके, ज्यांच्या एरियामध्ये ना घराच्या बाहेरचे जे कुत्रे आहेत, जे म्हणजे पाळीव नाही आहेत, ओके, तर
त्या कुत्र्यांचा आहे ना हौदास जिथं जास्त असतो ते डॉग लवर कधीच होऊ शकत नाही. ज्याला एखाद्याला लहानपणी कुत्रा चावलेला असेल त्याला तुम्ही डॉग लवर नाही बनवू शकत. बनवू शकतो, त्यासाठी काही प्रयत्न घ्यावे लागतील, बट बेसिकली आहे ना त्याला भीती बसलेली असते. तर या पद्धतीने तर होतं काय की मग कुत्र्याला म्हणतो ठीक आहे बाबा, माणसांची भीती वाटते. मग देव काय करतो, येतो चुटकी वाजवतो आणि त्याला काय बनवतो, माणूस. मग हा माणूस काय करतो, हा माणूस बसलाय, ॲडमिशन घेतले स्पर्धा परीक्षेच्या कुठल्या तरी क्लासला, आता तुमच्याशी रिलेट करूनच सांगतो मी. आणि हा आज सुरुवात करतो, उद्या सुरुवात करतो, सिलेबस एवढा मोठा आहे, ओके, वाचायला सुरुवात करीन तर संपेल कधी. या सगळ्या गोष्टींमध्ये ना 1 महिना 2 महिना गेले, ॲड पडल्याच्या नंतर अभ्यास करतो. आता सध्या तर आहे ना 2 महिन्यात दिवाळी आहे, एवढी दिवाळी झाल्याच्या नंतर मग अभ्यासाला सुरुवात करू. पुस्तक नाही आहेत, मग पुण्याला जाऊन पुस्तक खरेदी करून आलो की मग अभ्यास करतो. ऑनलाईन लेक्चर्स सर आणखीन कंप्लीट सिरीज अपलोड करणार आहेत, कंप्लीट झाल्याच्या नंतर मग बघायला सुरुवात करतो. मग ना काय करतो आहे, हा घाबरतो आहे, ओके. मग देव म्हणतो, परेशान होतो, देव येतो आणि म्हणतो काय करतो आहेस तू, तुला एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे, सर्वश्रेष्ठ आयुष्य दिलं आहे, मनुष्याचं आयुष्य दिलं आहे, तुला कुत्र्यावर मी मनुष्य बनवलं, तू अभ्यास करत नाही, तू बाहेर जात नाही, तू मौज करत नाही, तू आनंदी राहत नाही, तू नेहमी टेन्शनमध्ये का राहतोस, कर ना प्रयत्न केल्याच्या नंतर होतील. तो म्हणतो मी ट्राय करायला घाबरतो, फेल्युअर आलं तर. मी विचारायला घाबरतो, मी कसा वाटतो हे जर एखाद्याला विचारायचं असेल, मी विचारायला घाबरतो. मी प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये आहे ना घाबरतो, कारण मी विचार करतो की 4 सवय पडली आता ही लोक, समजेल ना सगळ्यांना, 4 लोक काय म्हणतील माझ्या बाबतीमध्ये, मी जर हरलो, मी जर पडलो तर, फेल्युअर आलं तर. बट आयुष्य फेल्युअरच्या संदर्भात नाही आहे, आयुष्य त्याच्या पलीकडं आहे. ट्राय केल्याच्यानंतर फेल झाल्याच्यानंतर परत तुम्ही आहे ना तुमच्या पायावरती उभे राहता आणि मग एक पाऊल पुढं टाकता आणि मग ज्यावेळेस आहे ना यश भेटतं, आपल्याला यश दिसत असतं. हेच आहे तुमचा जो रेग्युलर अभ्यास आहे, तो अभ्यास कंटिन्युअसली करत राहायचा आहे, कंटिन्युअसली सातत्यपूर्णपणे, तेव्हा यश येईल. मग देवाचं होतं डोकं खराब, तो खाली येतो. म्हणलं तुला मी उंदरावरून मांजर बनवलं, मांजरावरून कुत्रा बनवलं, कुत्र्यावरून तुला मनुष्य बनवलं, मात्र तुझी जी मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी अजूनसुद्धा त्या लहान उंदराप्रमाणेच राहिलेली आहे. तर तू काय हो, उंदीरच बनून राहा. मग त्याचं आयुष्य त्या बिळापुरतंच राहतं. आपल्याला आपली लाईफ सीमित करायची नाही, हे लक्षात ठेवा. सीमित करायची नसेल तर 4 लोक आपल्याबद्दल काय बोलतात याच्याबद्दल जर आपणच बोलत बसलो, आपणच स्वतःशी विचार करत बसलो तर आपण काही करणार नाही. म्हणून आयसोलेट व्हायचं आहे, एकटेपणात राहायचं आहे अभ्यास करत असताना, ओके. अभ्यास करत असताना आहे ना सोबत बसून डिस्कशनमध्ये अभ्यास होत नाही, लक्षात ठेवा. अभ्यास एकांतात होतो. अभ्यास केल्याच्या नंतर जी काही चर्चा करतो त्याला डिस्कशन म्हणतो. डिस्कशनला 4-4 तास बसून आम्ही अभ्यास करतोय याचं काय समाधान स्वतःला देऊ नका, ओके. हे सांगायचं आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमची परिस्थिती काय, तुम्हाला काय करणं या ठिकाणी अपरिहार्य आहे त्या गोष्टींचा विचार करा. तर तुलना करायची असेल तर कसं असायला पाहिजे, एकक कसे असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. एकक वेगवेगळे असतील तर तुलना होऊ शकत नाही, सांगितलं होतं. मग दशांश अपूर्णांकामध्ये ती कॉन्सेप्ट येते. आपण बघितलं होतं 13 आणि 5.2 ची तुलना करायची असेल तर कशी करणार, भागाकार कसं करणार. तुलना करायचं म्हणजे भागाकारच करायचं आहे. भागाकाराची पद्धत काय, 13 भागिले काय करायचं आपल्याला 5.2. अंश आणि छेदामध्ये दशांश जर सारखा नसेल, दशांश सारखा नसेलचा अर्थ काय आहे, दशांशाच्या नंतरचे अंक जर समान नसतील. छेदामध्ये दशांशाच्या नंतर 1 अंक आहे, अंशामध्ये तो नाही, तर तो या ठिकाणी लिहून घ्या. आणि आता दशांश उडवून टाका. उडवून टाकलं, क्रॉस केला आपण याला, ओके. आता दशांश नाही, हे 30 गुणिले 0 सपोज करू नका, ओके. या ठिकाणी तर आता काय केलं आपण, आता भाग द्या. आता दशांशाचा विचार करायचा नाही. 13 1 13, 13 चौक 52, किती आलं 10 × 4, बे 2 4, बे 5 10, तर किती आलं 5/2 एवढं गुणोत्तर आले. गुणोत्तर किती आले 5/2. आणखीन एखादा नंबर घेऊ आपण 2.4 आणि या ठिकाणी
72 घेऊ. ओके, किती 72. आता इथं काय करणार आपण 2.4 आणि 72 छेदामध्ये दशांश कमी आहे तर दशांश द्या आणि एक अंक घ्या. आता या संख्या 2.4 आणि 72.0 राहिल्याच नाहीत. या संख्या म्हणल्या 24/720. सरळ सरळ भागाकार करा. 24 × 24, 24 त्रिक 72. एक छेद किती राहिलं 30. मग गुणोत्तर काय आलं 1/30. समजते या ठिकाणी. तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या गुणोत्तर या पद्धतीने काढायचं आहे. भागाकार करण्याची क्रिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे. चला, व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे आपल्याला. व्यवहारी अपूर्णांकामध्ये ज्या वेळेस आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल, सपोज करा 1/2 हा एक अपूर्णांक दिलेला आहे आणि 3/4 हा एक अपूर्णांक दिलेला आहे. या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर सांगायचं आहे. काय करायचं, दोन्ही संख्यांचं गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय म्हणलं होतं मी, भागाकार. गुणोत्तर म्हणजे काय आहे, भागाकार. मग या भागाकाराला दोन पद्धतीने लिहिता येईल. सर तुम्ही 13 आणि 5.2ला 13/5.2 लिहिलात तर मग याला पण असं लिहा ना 1/2 भागिले 3/4. मग काही जण काय म्हणतात 1/2 भागिले 3/4. कन्फ्युजन होतं या ठिकाणी. ही एक अपूर्ण संख्या, ही एक अपूर्ण संख्या. या दोघांमध्ये काय आहे, भागाकार आहे. आणि 1 आणि 2 मध्ये सुद्धा भागाकार आहे आणि या 3 आणि 4 मध्ये सुद्धा भागाकार आहे. तर हे आहेत व्यवहारी अपूर्णांक. ओके, तर या भागाकाराला असं न लिहिता जर अशी मांडणी केलात प्रॅक्टिसने ना या आणखीन सिंपल होत जातील. 1/2 आणि 3/4 यांचा भागाकार बरोबर आहे. आणि हा भागाकार करणे किंवा गुणाकार करणे दोन्ही गोष्टी सारख्या असतात. कसं मी सांगतो. व्यवहारी अपूर्णांकामधल्या भागाकाराचं चिन्ह जर आपण गुणाकार केलं करू शकतो. ओके, तर त्याच्या पुढचा जी काही संख्या असते तो काय करायचा, उलट करायचं, व्यस्त लिहायचं. 4/3 झालं. तर हे किती येतं या ठिकाणी 4 × 4, सॉरी या ठिकाणी येणं भाग जाईल ना. 2 × 2, 2 × 2 = 4. किती आलं 2 × 2, 3 × 3, 2/3 एवढं गुणोत्तर आलं. गुणोत्तर किती आलं 2/3 एवढं आलेलं आहे. तर सिम्पली मग काय म्हणतात, दोन व्यवहारी अपूर्णांकाचं जर आपल्याला काय करायचं असेल, गुणोत्तर काढायचं असेल तर क्रॉस मेथड म्हणतात. ओके, तर 4 × 4 लिहा आणि 2 त्रिक 6 लिहा. भाग जातोय तर भाग गेला. 2 × 2 = 4, 2 त्रिक 6. गुणोत्तर किती आलं 2/3. या पद्धतीने सोल्युशन निघतं. याच क्वेश्चनला आपण या ठिकाणी घेऊ. ओके, चलो इथे घेऊ शकतो. ओके, या ठिकाणी घेऊ. आणखीन एक चला, आपल्याला दिले 5/7 ही संख्या आहे. 5/7 आणि 3/4 घेऊ. या संख्यांचा गुणाकार सिम्पली काय असेल 5 चौक 20, 7 त्रिक 21. गुणोत्तर किती आलं 20/21. या पद्धतीने हे आहे गुणोत्तर. गुणोत्तराच्या नंतरचं म्हणजे गुणोत्तर आपण आहे ना, साधारण संख्या असतील तर त्यांचं गुणोत्तर कसं काढायचं, भागाकार करून. दशांश अपूर्णांकवाल्या संख्या असतील तर त्यांचं गुणोत्तर कसं काढायचं आहे हे बघितलं. त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाच्या संख्या असतील तर त्यांचं गुणोत्तर कसं काढायचं हे बघितलं. गुणोत्तरामध्ये फक्त आहे ना आतापर्यंत आपण केलेलं आहे भागाकार दोन संख्यांचा. मग त्या संख्या दशांश अपूर्णांकवाल्या असतील तर भागाकार कसं करायचा, व्यवहारी अपूर्णांकवाल्या संख्या असतील तर भागाकार कसं करायचा आहे, आणि त्याच्यानंतर सामान्य संख्या असतील, साधारण संख्या असतील तर त्यांचा भागाकार कसं करायचा आहे हे पण बघितलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन काय बघितलं होतं या ठिकाणी स्लाइड नंबर इथं बघितलं होतं की हा जर एक्झाम्पल असेल ए आणि बीचं गुणोत्तर 2/3/4 वगैरे असेल तर हे नेहमी भागाकार होऊन काय होतं गुणोत्तर येतं. तर मूळ संख्या कशा मिळवायच्या असतात, गुणाकार करून. तर गुणाकार करण्याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, एचं वय किती आहे या ठिकाणी 3च्या पटीत आहे, बीचं 4च्या पटीत आहे, कारण गुणोत्तर किती 3/4 आहे. बेरीज कितीच्या पटीत असतं, गुणोत्तरांची बेरीज 7x येते म्हणून 7च्या पटीत असते. हे काही तथ्य बघितलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, आणि एकक समान असायला पाहिजे, हा एक पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी ना विद्यार्थी स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आणि लेक्चर कंप्लीट झाल्याच्यानंतर मी तर हे PDF स्वरूपात आहे ना सर्व अवेलेबल करून देणारच आहे. ओके, आपल्याला बघायचं आहे प्रमाण काय असतं. ओके,
गुणोत्तरच्या नंतर दुसरा वर्ड कोणता होता? प्रमाण. प्रमाणाची मूलभूत संकल्पना काय आहे याच्यावरती थोडासा प्रकाश टाकायचा आहे. सिंपली सांगून देतो थोडक्यात. सपोज करा ही संख्या आहे 20 आणि ही संख्या या ठिकाणी 60. ओके, या ठिकाणी 40 आणि 60 घेऊ आपण. किती? 40 आणि 60. आणि इथे एक संख्या घेतो मी या ठिकाणी 26 आणि 39. ओके, या 4 संख्या आहेत. या पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर सांगता येईल. या पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर येतं 40/60. तर 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60. किती आलं? 2/3. किती आलं? 2/3. गुणोत्तर किती आहे? सॉरी 2/3. गुणोत्तर किती? 2/3. आणि इकडं 26 आणि 39चं गुणोत्तर काढा म्हणल्याच्यानंतर 26/39. 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39. भागाकार आला 2/3 आणि गुणोत्तर आलं 2/3. तर हे 2/3 आणि 2/3 हे जर समान असेल, कसं असेल? समान असेल. गुणोत्तर जर सारखे असतील तर या दोन्ही संख्या कशा आहेत? हे दोन्ही गुणोत्तर कसे आहेत? प्रमाणात आहेत. हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर कसं आहे? प्रमाणात आहे. तर याला 2 पद्धतीने लिहू शकतो. आपण लिहू शकतो 40/60 आणि 40/60 आणि 26/39 यांचं गुणोत्तर कसं होतं? सारखं होतं. म्हणून या संख्या प्रमाणात लिहिण्याची ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत काय? पहिला गुणोत्तर काय होता? 40/60 या ठिकाणी 40/60 हे काय आहे? पहिलं गुणोत्तर आहे. आणि दुसरं गुणोत्तर काय होतं? 26/39. ओके, तर सारखे आहेत. तर पहिलं गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर कसे आहेत? प्रमाणात आहेत. म्हणजेच कसे आहेत? समान आहेत. आणि समान काय आहे त्यांचं? समान त्यांचं गुणोत्तर आहे. काय आहे? गुणोत्तर आहे. लिखाणाच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत आहे, ही झाली पहिली पद्धत. आणि असं जर दिलेलं असेल तर त्याला आपल्याला या पद्धतीने सुद्धा मांडणी करता येते. गुणोत्तराला भागाकारामध्ये लिहू शकतो आणि दोन्ही भागाकार कसे आहेत? बरोबर आहेत. आणि यांच्यासाठी ज्या संख्या प्रमाणात असतात त्या संख्यांसाठीचा जो नियम आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आहे ना व्यवस्थित बघू. आज बरेच संकल्पना या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. उद्याचा लेक्चरसुद्धा आहे ना संपूर्ण संकल्पनेवरती आणि रेशोज कसे मर्ज होतात याच्यावरती असेल. आणि उद्याचा आहे ना जवळपास आजचा पण 40 ते 45 मिनिटाचा लेक्चर झाला असेल. उद्याचा पण 40 ते 45 मिनिटाचा लेक्चर झाल्याच्या नंतर मग आपण ॲक्च्युअलमध्ये आहे ना क्वेश्चन्सला सुरुवात करू. आणि प्रश्नांना सुरुवात केल्याच्यानंतर आवश्यक असलेल्या आहे ना बेसिक कॉन्सेप्ट परत रिवाईज करत आपण एक एक क्वेश्चन घेऊन जाऊ. आणि क्वेश्चन एकदम लो लेवलपासून लेवल 1 पासून इझी लेवलपासून टफ लेवलपर्यंत जसं की पर्सेंटेजचं आपण घेतलं होतं त्याच पद्धतीने गुणोत्तर आणि प्रमाणच्या संदर्भात आहे ना आपण एक एक क्वेश्चन घेत जाऊ. आणि जवळपास 10 व्हिडिओजमध्ये 10 व्हिडिओ या ठिकाणी याला व्हिडिओची म्हणजे आवश्यकता जास्त लागेल. कारण खूप सारे टॉपिक्स या ठिकाणी आपण सांगितले होते ज्याचा की समावेश याच्यामध्ये आहे. आपण बघितलं या ठिकाणी सुरुवातीच्या आहे ना फर्स्ट स्लाईडवरती बघितलं होतं. याच्यामध्ये गुणोत्तर, प्रमाण, वयवारी, भागीदारी, मिश्रण आणि द्रावण या सगळ्यांवरती क्वेश्चन असतात. तर या सर्व टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी घेता आणि पेपरमध्ये याच्यावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्यासुद्धा जास्त असते. तर सविस्तर या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जवळपास होऊ द्या 15 होऊ द्या 16 होऊ द्या, वेळ काढा, अभ्यास करा. 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. व्हिडिओ जास्त आहेत सर कसं करू एवढं, तेवढं केल्याच्यानंतर बाकी दुसरीकडे कुठं बघायची आवश्यकता नाही आहे ना, पडणार नाही. मग वेळ खर्चायला काय हरकत आहे? वेळच तर खर्चायचं आहे, बाकी सगळं तर फ्रीमध्ये भेटायला. तर आहे ना या गोष्टीचं आहे ना आपल्याला जर मांजर बनवलं असेल, कुत्रा बनवलं असेल, माणूस बनवलं असेल तर त्या याच्यामध्ये ना आपली मानसिकता बदलायला पाहिजे, आपला माइंडसेट बदलायला पाहिजे, आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त काय करायचं? अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट काहीही करायची नाही आहे. डाऊट असतील तुम्हाला, कुठलेही क्वेश्चन असतील कमेंट बॉक्समध्ये आहे ना ते डाऊट्स विचारा, क्वेश्चन विचारा. 100% त्या सर्व शंकांचं समाधान या ठिकाणी मी करेन. ओके, या गोष्टीची शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबू. याच पद्धतीने ना
जो दुसरा लेक्चर आहे तो उद्या अपलोड होईल आणि कंटिन्युअसली मी या ठिकाणी कन्सिस्टंटली काम करतो, तर तुम्हीसुद्धा तुमचं प्रेम कन्सिस्टंटली दाखवायचं आहे, कोऑपरेशन दाखवायचं आहे, सहकार्य करायचं आहे, फक्त त्याची आवश्यकता आहे. तर आज या ठिकाणी इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.